राज्यातील बहुचर्चित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे। काही महिन्यांपूर्वी या प्रकरणात अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली होती, परंतु 25,000 कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याचा SIT मार्फत पुन्हा तपास करावा अशी मागणी मूळ तक्रारदारांनी केली आहे। या प्रकरणी मूळ तक्रारदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानं अजित पवारांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे। काय आहे नेमकं शिखर बँक घोटाळा प्रकरण, कशा प्रकारे मिळाली होती अजित पवार यांना क्लीन चिट आणि आता परत का वाढली आहे अजित पवारांची अडचण, याविषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। जवळपास 15 ते 20 वर्षापूर्वी शिखर बँकेने 23 सहकारी साखर कारखान्यांना कर्ज दिलं होतं। ते कारखाने तोट्यात गेल्यानं ती कर्ज बुडीत खात्यात गेली। मात्र तेच कारखाने नंतर काही नेत्यांनी खरेदी केले आणि पुन्हा त्याच कारखान्यांना शिखर बँकेनंच कर्ज दिल्याचा आरोप झाला। या सगळ्यात शिखर बँकेला 2061 कोटींचा फटका बसल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील झालेला आर्थिक गैरव्यवहार चर्चेत आला। राज्य सहकारी बँकेत 25,000 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे। संचालक मंडळानं नियमांचं उल्लंघन केल्यामुळे बँकेला एवढा मोठा फटका बसला। 25,000 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा चौकशी अहवालात तत्कालीन संचालक मंडळावरच ठपका ठेवण्यात आला। 2011 मध्ये रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केलं। यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावं होती। या प्रकरणात सुरिंदर अरोरा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला। पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना राज्य सरकारच्या सहकार विभागानं महाराष्ट्र राज्य सहकार कायद्यानुसार या बँकेची चौकशी केली। यामध्ये कर्ज वाटप करताना नाबार्डच्या नियमांचं उल्लंघन झालं असून कर्जाची कुठलीही तहखमी न घेता, कुठलीही कागदपत्र न तपासता कर्ज वाटप करण्यात आलं। तसेच हे कर्ज नातेवाईकांच्या कारखान्यांना सुद्धा देण्यात आलं असं झालेल्या चौकशीमधून समोर आलं। 2011 मध्ये राज्य सरकारने शिखर बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं आणि RBIने या बँकेवर प्रशासक नेमला। सप्टेंबर 2015 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960 नुसार आरोपपत्र दाखल करण्यात आलं। पुढे 22 ऑगस्ट 2019 ला 5 दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले। 26 ऑगस्ट 2019 ला मुंबई पोलिसांनी माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री आणि बँकेच्या संचालक मंडळाविरोधात कुणाचंही नाव न घेता गुन्हा दाखल केल्यामुळे राज्य सहकारी बँकेत साखर कारखान्यांना कर्ज देताना 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप ठेवण्यात आला। त्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलं। सप्टेंबर 2019 मध्ये ईडीने आर्थिक गुन्हे शाखेच्या FIR वर ECIR नोंदवला। याच आधारावर शरद पवार यांना चौकशीसाठी ईडीच्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं। शरद पवार यांनी मी चौकशीसाठी जाईन असं सांगितलं। त्यावेळी ईडीने मात्र माघार घेतली। आर्थिक गुन्हे शाखेनं 2020 मध्ये साखर कारखान्यांचे संचालक, बँकेचे अधिकारी आणि अजित पवार यांचा जबाब नोंदवला। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2020 मध्ये पहिला क्लोजर रिपोर्ट सादर केला। यावेळी अजित पवार महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री होते। त्यावेळी ईडीनं हस्तक्षेप याचिका दाखल करून मुंबई पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला विरोध केला, पण न्यायालयानं ईडीची याचिका फेटाळून लावली। पुढे 2021 मध्ये शालिनी पाटील, अण्णा हजारे आणि मुंबई पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला विरोध करण्यासाठी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन या प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची मागणी केली। या प्रकरणाला 2022 मध्ये एक नवं वळण आलं। काही संशयित आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करायची आहे असं सांगून हे प्रकरण पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी मुंबई पोलिसांनी कोर्टात अर्ज दाखल केला। ईडीने दिलेली काही माहिती आणि सुरिंदर अरोरा यांच्या याचिकेचाही उल्लेख मुंबई पोलिसांनी त्यावेळी केला। त्यानंतर पुन्हा नव्याने या प्रकरणाची चौकशी सुरू झाली। ज्यावेळी चौकशी चालू होती त्या दरम्यान शिंदे फडणवीसांचं सरकार होतं आणि अजित पवार महाविकास आघाडीसोबत विरोधी पक्षनेते होते।
2023 मध्ये ईडीनं जरंडेश्वर साखर कारखान्याबद्दल पहिलं आरोपपत्र दाखल केलं. यामध्ये अजित पवारांच्या जवळच्या नातेवाईकांशी संबंधित काही कंपन्यांचं नाव होतं, पण थेट अजित पवारांच्या नावाचा उल्लेख यामध्ये करण्यात आला नव्हता. या कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. सुनेत्रा पवारांशी संबंधित असलेल्या कंपन्यांचं नाव देखील या आरोपपत्रात होतं. या कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप होता. मात्र 20 जानेवारी 2024 मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट सादर केला, ज्यामध्ये त्यांनी सुनेत्रा पवारांसह रोहित पवारांना क्लीन चिट दिल्याची माहिती समोर आली. मुंबई पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टनंतर ईडीने रोहित पवारांना चौकशीसाठी समन्स बजावलं. यावेळी ते 24 जानेवारीला स्वतः मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. तब्बल 8 तास त्यांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणाने आता मात्र एक नवं वळण घेतलंय. सुरिंदर अरोरा तसेच निषेध याचिका दाखल करणारे माणिकराव जाधव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून शिखर बँक घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली SIT चौकशी केली जावी, तसेच या प्रकरणी सखोल तपास करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी आधीच्या रीट याचिकेत सुधारणा करण्यास मुभा द्या अशी देखील विनंती न्यायालयाकडे करण्यात आली असून या याचिकेची न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी सरकारला या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणाबद्दलची पुढील सुनावणी येत्या 15 जुलैला होणार असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर आरोपींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका.